हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. बघा, आज आपण काय करणार आहोत. आज आपण पाईप अँड टँक, ठीक आहे, त्याचे आज आपण चॅप्टर शिकणार आहोत. ठीक आहे, आणि MCQ जे आहेत ते शॉर्ट मेथडमध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, मी अगोदर पूर्ण कन्सेप्ट सांगून देतो. जसं बाकी चॅप्टरमध्ये कन्सेप्ट सांगितलं आहे ना, तसं कन्सेप्ट सांगतो. ते म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, कन्सेप्ट सांगतो अगोदर. ठीक आहे, थोडंसं झूम करून घेतो मी कन्सेप्टसाठी. एक मिनिट गाईज. चला बघा काय आहे. इथे राहतो, ही टंकी राहते. ठीक आहे, एक सांगतो, चांगल्यानं बघ ना. इथे बघा, सांगतो. ही राहते एक टंकी. ठीक आहे, आणि अजून एक सांगतो, इकडे बाजूला एक बनवतो. ही राहते ही एक टंकी. ठीक आहे, ही दोन टंकी झाली. ही झाली ए झाली, एक मिनिट. ही झाली ए नावाची टंकी आणि ही झाली बी नावाची टंकी. ठीक आहे, आता बघा, कधी कधी काय होते, जेव्हा दोन टंकी भरतात, दोन टंकी सोबत पाणी भरतात. ठीक आहे ना, दोन टंकी काय होतात, सोबत पाणी भरतात. म्हणजे काय होते की बघा, याच्यामध्ये सुद्धा एक नळ लागलेला आहे की जो पाणी याच्यामध्ये टाकतोय. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा एक नळ लागलेला आहे की जो पाणी टाकतोय. ठीक आहे, जेव्हा माहिती आहे का दोन्ही टंकी भरणारी असेल, ठीक आहे ना, हे ए आणि बी. ठीक आहे ना, सॉरी, टंकी नाही, नळ असतो. हा ए नळ इकडे दिला, हा ए नळ आणि हा बी नळ. ठीक आहे ना, हे दोन्ही नळ काय जर भरणारे असेल ना, तर काही नाही करायचं, या दोघांना जोडून घ्यायचं. म्हणजे समजून घ्या, ए 5 तासात भरतो आणि बी 6 तासात भरतो. ठीक आहे, एक मिनिट, इकडे चांगला सांगून तो. ठीक आहे, याला आपण कापून करून इकडे सांगतो, कापून घेऊ याला. बघा, एक टंकी आहे आणि हा सॉरी, हा एक नळ आहे आणि बी हा एक नळ आहे. ठीक आहे, हा काय करतो, 5 तासात एक टंकी भरतो आणि हा काय करतो, 6 तासात एक टंकी भरतो. ठीक आहे, टंकी भरायची आहे आपल्याला. आठवण ठेवा, टंकी नेहमी काय असते, टंकी नेहमी यांचा LCM असतो. टंकी नेहमी काय असतो, टंकी नेहमी यांचा काय असते, LCM असते. आता सांगा मला, 5 आणि 6चा LCM किती राहणार. 5 आणि 6चा झाला LCM, तो झाला 30. म्हणजे टंकी किती लिटरची होती, 30 लिटरची होती. आणि याची एफिशियन्सी किती आहे, तो 5 टाकतो. ठीक आहे, आता बघा, हा वेळ आहे. आता एफिशियन्सी निघेल. ठीक आहे ना, 30 LCM याने डिवाइड केलं तर हा येईल 6 आणि हा येईल 5. जर तो विचारेल की याची एफिशियन्सी किती आहे, तर हा माहित आहे का, एका तासामध्ये, एका तासात, हा एका तासात काय करतो, हा एका तासात 6 लिटर पाणी टाकतो. है ना, एका तासात किती, 6 लिटर. आणि जो बी आहे तो काय करतो, 5 लिटर एका तासात टाकतो. ठीक आहे, 5 लिटर एका तासात. कधी कधी काय होते, यांच्या दोघांच्या माहिती का मिळून विचारते. है ना, या दोघांचे म्हणजे काय होईल, 5 आणि 6. 5 आणि 6 डिवाइड किती करू आपण, हे टंकी आहे, टंकीला डिवाइड करू आणि आपण 11 ने. तर हे जे 11 ने करू, तर याचा आपल्याला जो आन्सर येईल ना, तो आन्सर येईल ए प्लस बी चा. ठीक आहे, हे झालं दोन टंकीचं. आता 3 टंकीचं सांगतो बघा. आता 3 टंकीचं सांगतो. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. हा भरतो 10, हा भरतो 20 आणि हा भरतो 30. ठीक आहे, मग काय करतो, याचा एलसीएम किती येऊन जाईल, तो येऊन जाईल तो 60. ठीक आहे ना, हा किती बघा, 6 लिटरची टंकी भरायची आहे. हा किती टाकतो, 10 लिटर. म्हणजे प्रत्येक घंट्याला किती तास करतो, इथे समजून घ्या. याला लागतो 10 तास, याला लागतो 20 तास आणि याला लागतो 30 तास. ठीक आहे, तर 60 लिटर टंकी भरायची आहे. हा 10 लिटर जो आहे ना, एक तासात टाकतो. सॉरी, 10 तासात हा पूर्ण काम करतो. म्हणजे एका तासात किती लिटर करतो, 6. ठीक आहे ना, बी किती तासात करतो, 1 लिटर. सॉरी, एका तासात किती करतो, हा 3 लिटर टाकतो. आणि हा किती टाकतो, हा एका तासात फक्त 2 लिटर टाकतो. ठीक आहे ना, ही यांची एका तासाची काय आहे, एका तासाची, यांची एका तासाची एफिशियन्सी आहे. ठीक आहे, ओके. आणि जर म्हटलं की तिघेही मिळून जर काम, बघा, त्यांनी जर म्हटलं की ए प्लस बी मिळून किती होणार, काही नाही करायचं, 60 घ्यायचा. ए आणि बी किती होणार, डिवाइड बाय 9. ठीक आहे, त्यांनी म्हटलं की ए प्लस सी मिळून किती करणार, काही नाही करायचं, दोघाला जोडायचं. म्हणजे किती, 60 डिवाइड बाय 8. त्यांनी म्हटलं की ए प्लस बी किती करणार, तर काही नाही करायचं, ए प्लस बी झाला, ए प्लस सी झाला. आणि त्यांनी म्हटलं, सॉरी, इथे बी प्लस सी म्हटलं, तर या दोघांचा गुणाकार प्लस करायचा, 60 भागीला 5. हे दोघं किती करणार, 12 तासात. असं आहे, समजलं. हे झालं 3चं कन्सेप्ट. हे झालं म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि याच्यामध्ये निगेटिव्ह पण असते, ते पण सांगू देतो बघा. निगेटिव्ह मध्ये कसं असतं, इथं असं टंकी ए आणि तसं टंकी बी, सॉरी, नळ ए आणि नळ बी. ठीक आहे, हा काय करतो, हा समजून घ्या 30 लिटर, सॉरी, हा 30 तासात पाणी भरतो आणि हा काय करतो, 10 तासात पाणी खाली करतो. ठीक आहे, खाली करतो. आता एलसीएम किती होऊन जाईल, 30च येऊन जाईल.
आणि हा किती म्हणजे 30/1 म्हणजे हा काय करतो एका तासात, हा का करतो एका तासात 1 लिटर पाणी टाकतो, एका तासात 1 लिटर पाणी टंकीमध्ये टाकतो, एका तासात 1 लिटर पाणी टंकीमध्ये टाकतो, ठीक आहे. आणि हा काय करतो बघा, याला किती वेळ लागते फक्त 10 तास, हा काय करतो -3 म्हणजे हा काय करतो एका तासात 3 लिटर पाणी खाली करतो, 3 लिटर पाणी खाली करतो. जर याचं त्यांनी विचारलं की यांचं म्हणजे A+B मिळून काम करणार तर टंकी किती वेळात भरणार किंवा किती वेळात, बघा एफिशियन्सी माहिती आहे खाली करण्याची जास्त होते, टंकी माहिती आहे का भरणारच नाही. टंकीला माहिती आहे का टंकी केव्हा भरणार, जेव्हा तुम्हाला पाईप बी बंद करावं लागेल. जर तुम्ही दोघे सोबत काम केले ना तर टंकी कधीही भरणार नाही, कारण याची एफिशियन्सी माहिती आहे का. हा बघा, हा एका तासात फक्त 1 लिटर पाणी टाकतो आणि 3 खाली करतो, तर मग टंकी भरणार का, खालीच राहणार नाही. तर बघा, जर तो विचारणार की A+B मिळून जर काम केले तर टंकी किती वेळात खाली होणार, आणि तेव्हा टंकी माहिती आहे का भरलेली असेल, तेव्हा टंकी माहिती आहे का भरलेली. बघा, हा काय करतो म्हणजे हे समजलं होतं. जर त्यांनी म्हटलं आहे की टंकी जी आहे ना जेव्हा फुल भरलेली आहे तेव्हा A+B जर काम केले तर टंकी किती तासात खाली होईल. बघा, जर माहिती आहे का A+B काम करतो ना, तर बघा 3 - 1 किती येणार 2, म्हणजे टंकी काय होते 2 लिटर प्रत्येक तासात खाली होते. आपल्याला खाली किती करायचे, पूर्ण भरली असल्यावर 30 लिटर भागीला 2 म्हणजे किती तास लागणार तुम्हाला, 15 तास लागणार. ठीक आहे, हा होता तुमचं खाली करण्याचा कन्सेप्ट. ठीक आहे. आणि एक सगळ्यात मेन कन्सेप्ट सांगतो बघा, आपल्याकडे ए नळ आहे, बी आहे आणि सी आहे. ठीक आहे ना. ए काय करतो 15 तासात भरतो, बी काय करतो 30 तासात हा पण भरतो, आणि सी काय करतो 15 तासात खाली करतो. आठवण ठेवा, जर भरणारा आणि खाली करणारा हा जर माहिती आहे का नळ सेम असेल तर हा डायरेक्ट कपून जातो. ठीक आहे, हा मी क्वेश्चन मध्ये सांगणार हा डायरेक्ट कपून जातो, याची माहिती गरजच नाही पडत. कारण बघा, टंकीमध्ये 15 लिटर पाणी चाललंय आणि 15 लिटरच खाली होतोय, तर याचा काही प्रभाव पडेल का, याचा काही इफेक्ट होणारच नाही आपल्याला, म्हणून याचा काहीही उपयोग नाही. आन्सर डायरेक्ट हाच निघतो. बघा, समोर मध्ये प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, समजलं या सगळ्यांचे कन्सेप्ट. ओके, चला ठीक आहे. आता बघू समोर, आता प्रश्नाकडे जाऊ. आणि थोडं थांबा, मी तुम्हाला हे पण सांगून देतो शिल्लक किती होते बाकी किती होते ते पण सांगून देतो. ठीक आहे, बघा वेट गाईज 2 मिनिट. चला ठीक आहे, कळलं. बघा मी काय म्हणतो आता, बघा हे टंकीचा किती भाग आहे, हा एक भाग झाला. सॉरी 1 मिनिट गाईज, कसं नाही गेलं का आपण. हा बघा, हा टंकीचा किती झाला, हा एक भाग झाला, हा टंकीचा 2 भाग झाला, हा टंकीचा 3 भाग झाला. टोटल टंकी किती भागामध्ये विभाजित आहे, हे टंकी टोटल आहे 3 भागामध्ये विभाजित. आपण जर याला नाव दिलं हा ए, याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी. ठीक आहे, जर त्यांनी असं विचारलं की टंकी ए हा किती आहे, फक्त टंकी ए मध्ये 1 आहे, बी मध्ये किती आहे 1 आहे, आणि सी मध्ये सुद्धा किती 1 लिटर, सगळ्यामध्ये किती लिटर पाणी येतो 1 लिटर येतो. पण त्याने जर असं विचारलं की एबी मध्ये किती पाणी येईल, तेव्हा पाणी येईल 2 लिटर. आणि तर त्याने विचारलं की बीसी मध्ये किती, तेव्हा सुद्धा 2 लिटर. आणि त्यांनी असं विचारलं की एसी मध्ये किती येईल, तेव्हा पाणी सुद्धा 2 लिटर. आणि त्यांनी विचारलं की एबीसी याच्यामध्ये पाणी किती आहे, तेव्हा किती आहे 3 लिटर. ठीक आहे, आता बघा कन्सेप्ट. त्यांनी जर आपल्याला असं विचारलं की बी आणि सी भरलेला आहे, तर आता टंकीचा किती भाग उरलेला आहे. बघा, बी आणि सी भरला आहे म्हणजे 3 पैकी 2 भाग भरलेला आहे. ठीक आहे ना, आणि 1 भाग काय होतो खाली, असं याचा मिनिंग होतो. ठीक आहे, तसं ते प्रश्नामध्ये ते येऊन जाईल. चला आता क्वेश्चन कडे वळूया. ओके, चला. बघा काय म्हणतो पहिला प्रश्न, पाईप ए हा टंकीचा 50% भाग 8 तासात भरू शकतो. बघा, हा काय करू शकतो 50% जो भाग आहे ना तो 8 तासात भरतो, म्हणजे 100% भाग किती होऊन जाईल, तो होऊन जाईल 50 दुनी म्हणजे 16. ठीक आहे ना, ए हा किती तासात भरतो 16, आणि बी त्याच टाकीला किती करतो 12 तासामध्ये पूर्ण भरतो. आणि बघा दोन्ही पाईप मध्ये एकाच वेळी उघडले आहे आणि दोन्ही काळात भरणारे पाईप आहे, म्हणजे दोन्ही काय आहे प्लस आहे. एलसीएम यांचा किती होऊन जाईल, एलसीएम येऊन जाईल याचा 48. ओके, बघा आता 16चा भाग किती वेळा जाईल, तो जाईल 3 वेळा, आणि 4चा भाग किती वेळा 48 मध्ये किती जाईल 12चा, तो जाईल 4 वेळा, म्हणजे किती येईल 7. आणि बघा 7 याला पूर्ण भाग नाही चालला, तर शेवटी मध्ये 7 आला पाहिजे, हा तर गेला कारण शेवटी मध्ये 7 नाही आहे. ठीक आहे, चला आता आपण डिवाइड करू.
48 भागीला 7, सॉरी 7, 7 सखम 42, हातचे किती आले, हे झाले 6. आता आठवण ठेवा, हे जो वरचा आहे ना तो नेहमी येतो समोर, हा नेहमी येतो समोर, आणि हा जो खालचा आहे तो जातो नेहमी वरती म्हणजे 6, आणि हा ज्याच्याने आपण भाग दिला तो नेहमी कुठे येतो, खाली, म्हणजे आन्सर काय येईल, 6 पासून 6 7 भाग. कळलं, बघा हा तुमचा आन्सर आहे. कळलं का, कन्सेप्ट पण खूप महत्वाचे आहे, ते आले पाहिजे कन्सेप्ट. ठीक आहे, चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. एक मिनिट गाइस. चला जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा याच्यामध्ये कन्सेप्ट खूप सारे लपलेले आहे. पहिले मी बेसिक मेथड सांगतो, मग बेसिक मेथड संपलं, ठीक आहे ना, बेसिक मेथड संपलं की मग आपण फुल मेथड घेऊ. ठीक आहे, बघा एक टाकी साधारणपणे 7 तासात भरते. ठीक आहे ना, किती, एक टाकी साधारणपणे 7 तासात भरते. मग काय म्हणते, जेव्हा तिच्या गळती, आठवण ठेवा जिथे पण गळती आला तिथे नेहमी काय करायचं, मायनस करायचं. ठीक आहे ना, ती भरण्यास 8 तास लागतो. किती तास लागतो, 8 तास लागतो. ठीक आहे, एलसीएम किती घ्यायचं, एलसीएम इंडियन याचं 56, हे किती, 7 8 56 आणि 7 8 56 म्हणजे किती होईल, एकच येईल, आणि 56 भाग भरायचा आहे, 1 तास लागतो. तर आन्सर किती होईल, 56 तासच लागणार. कारण बघा 56 युनिट भरायचं आहे आणि 1 तासात एकच भरतो, म्हणजे आन्सर किती लागणार, डायरेक्ट 56 तास. ठीक आहे ना, हा तर झाला एकदम बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, मी काही तुम्हाला कन्सेप्ट लिहून देतो, ते तुम्ही काय कराल माहिती आहे का, बघा. ओके, चला लिहा कन्सेप्ट. बघा नोट नंबर 1. बघा नेहमी काय असेल पाहिजे, ए भरणारा असो आणि बी माहिती आहे का खाली करणारा असला पाहिजे. ठीक आहे ना, एक ट्रिक सांगत आहे अगोदर पहिले. ठीक आहे ना, ए भरणारा आणि बी खाली करणारा असो, आणि आठवण ठेवा यांचं माहिती आहे का, एलसीएम जर एक असेल, यांचा एलसीएम, सॉरी एलसीएम नाही, यांचा एससीएफ जर एक असेल, याचा एससीएफ किती असेल, एक असेल, याचा एससीएफ किती असेल, एक असेल, तर आठवण ठेवा डायरेक्ट माहिती आहे का, यांचा एलसीएमच आन्सर असतो, यांचा एलसीएमच आन्सर असतो. ठीक आहे, एलसीएम नाही तर मग यांचा गुणाकारच. हे गुणाकार तर कधी राहू शकतो कधी नाही राहू शकत, पण आठवण ठेवा याचा एलसीएमच आन्सर असतो. बघा कंडिशन काय म्हटली होती, ए भरणारा पाहिजे, बी खाली करणारा आहे, बिलकुल. ए भरणारा आहे 7 आणि बी खाली करणारा आहे, बिलकुल. कंडिशन पहिली फॉलो झालो. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं की यांचा एससीएफ जो आहे ना एक पाहिजे, यांचा एससीएफ किती आहे, एक आहे. तर काही नाही करायचं, डायरेक्ट गुणाकार करा किंवा डायरेक्ट 7 8 56, डायरेक्ट मी राहिलोच तो आन्सर. कळलं, ठीक आहे ना. असं नेहमी माहिती आहे का, हे जे कन्सेप्ट आहे ना छोटे छोटे, ते तुम्ही काय करा, बुक मध्ये आहे ना लिहून ठेवा, ते तुमच्या खूप कामात येईल. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा क्वेश्चन तुम्हाला 10-15 सेकंड देतो, जमेल तर करेल, नाही तर मग ठीक आहे थांबून जा. हा क्वेश्चन नाही का लेवल 4चा आहे, एक मिनिट गाइस. हा क्वेश्चन लेवल हा क्वेश्चन लेवल 4चा आहे, याला आपण समोर करू. ठीक आहे, जर तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर मी हार्डवाले क्वेश्चन एक सोबत करून देईन. ओके, चला हा क्वेश्चन करा, तुम्हाला मी 15 सेकंड देतो, जमेल तर बघा. ए बी दोन तोटे अनुक्रमे 21 आणि 18 या टंकी भरू शकतात दोन्ही एकाच वेळी. खूप इझी क्वेश्चन आहे. जिथे एलसीएम नाही निघाला ना तिथे पण ट्रिक सांगतो मी. जर तुम्हाला एलसीएम काढता नाही आलं तरी मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं, ते खूप इझी आहे, निघून जाईल आन्सर. हो 15 सेकंड दिलाय मी तुम्हाला, बघा करा, खूप इझी आहे. ए व बी दोन तोट्या 15 सेकंड दिलाय मी तुम्हाला आन्सर. चला झालं 15 मिनिटं, सॉरी 15 सेकंड. चला बघा आता काय म्हणत आहे, ए व बी दोन तोटे आहे. ठीक आहे ना, ए काय आहे, तो आहे 21, हा सुद्धा काय भरणार आहे आणि हे सुद्धा भरणार आहे. ठीक आहे, आता बघा मला याचं एलसीएम नाही माहित. ठीक आहे, मला याचं एलसीएम नाही माहित किती येणार, काही नाही करायचं, जसं मी काढू शकतो पण विदाऊट काढण्या पण सुद्धा आन्सर येते. काही नाही करायचं, यांचा गुणाकार करून टाकायचं. बघा 21 गुणिले 18 करून टाकायचं, हा का होऊन जाईल यांचं एलसीएम, हा का होऊन जाईल यांचं एलसीएम. ठीक आहे, आणि बघा आता बघा 21 गुणिले 18, जर मी 21 ने याला भाग दिला तर माहिती आहे का, बघा हा असा असतो, 21 गुणिले 18 आणि 21 न भाग दिला तर 21 21 काय होतात, कटून जातात. मग यांचा भाग किती वेळा जाईल, तो जाईल 18 वेळा. आणि याचे पण सेम, याच्यामध्ये काय होईल, 18 21 भागीला 18 केलं तर 18 18 का होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं किती होऊन जाईल, इथे येऊन जाईल तुमचं 21. ठीक आहे ना, हे झाली तुमची ए ची एफिशियन्सी आणि हे झाली तुमची बी ची एफिशियन्सी. टोटल किती झाली, हे झाली 39. बघा इथे पण 39 आहे, म्हणजे आन्सर आपलं बरोबर जात आहे. ओके, आता काही नाही करायचं, यांना काय करायचं, गुणाकार करून डिवाइड करायचं. यांचा गुणाकार किती होतो, ते होऊन जाईल ते 378, हे 378 आणि हे किती आहे 39. फक्त याला याने भाग द्यायचा आहे.
378 केलं तर हा किती येईल, हा होऊन जाईल 9 से ही 27/39. म्हणजे हा वाला पण तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, मी फक्त तुम्हाला ट्रिक आणि मेथड सांगत आहे. ओके, की जेव्हा तुम्हाला एलसीएम नाही काढता येईल ना तेव्हा पण हा क्वेश्चन काम करते. बघा इकडे अजून समजावून देतो. आपण काय केलं बघा, हा होता ए आणि हा होता बी. हा किती 21 त्याच्यात काम करतो आणि हा करतो 18 दिवसात. आता मला एलसीएम काढता नाही येत, काय नाही करायचं, दोघांचं गुणाकार करून टाकायचं. ठीक आहे, एलसीएम किती होऊन जाईल तो 21 गुणिले 18. आता बघा 21 गुणिले 18 जर 21 ने भाग दिला तर 21 काय होते, डायरेक्ट कटला. ठीक आहे, मग किती वाचेल 18 आणि तोच 18 इथे येतो. मग पुन्हा आता 18 ने भाग द्यायचा येला तर 18 गुणिले 21 18 काय म्हणजे हा 21 कुठे आला, हा 21 इथे आला. या दोघांची टोटल किती झाली, ती झाली 39. आणि आपला एलसीएम किती आहे याला गुणाकार करून घ्यायचा, तो 378 येईल तो आणि भागीला 39 जर सॉल्व्ह केलं तर हा येते आन्सर. कळलं? चला ठीक आहे, ओके. हा प्रश्न खूप इझी आहे बघा. हा क्वेश्चन करा, तुम्हाला 30 सेकंडचा वेळ देतो मी तुम्हाला. 1 मिनिट गाईस. हा 30 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे, करा. इझी आहे, लवकरच आन्सर आला पाहिजे त्याचा. एका पाण्याच्या टाकीत 42 लिटर 960 ml आहे. किती आहे, 42 लिटर 960 ml आहे. तळाशी गळतीमुळे टाकीमधून 9 लिटर बघा इथे 8.5 आहे, इथे माहिती आहे का 8.5 आहे, तर 85 ml करा. हा असं लिहाल की असं लिहाल, बरं सांगा बरं मला दोनपैकी हा कोणता लिहाल, हा दोनपैकी कोणता लिहाल सांगा मला. हा बरोबर आहे की हा बरोबर आहे, हा चुकलेला आहे, हा बरोबर आहे. ठीक आहे, किती येईल मग 9085 असं लिहायचं आणि याला जर मायनस कराल तर किती येईल तो 33,875 ml. ठीक आहे ना, आठवण ठेवा. ह्या दोघांमध्येही फरक आहे, त्यांनी माहिती आहे का 0.5 ml असा लिहिला आहे. आणि जर फक्त त्यांनी असं लिहिलं असतं तेव्हा माहिती आहे का हा असं होतं 850 ml. ठीक आहे का, हा 0.85 ml आहे. ठीक आहे, आणि जर मायनस केले तर डायरेक्ट किती येतो हे तुम्ही करू शकता. डायरेक्ट इझी प्रश्न आहे, जे इझी आहे ना ते फक्त तुम्हाला होमवर्कला देत आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. मी तुम्हाला मेथड सांगत आहे ना कसं फास्ट पर्यंत जायचं आहे म्हणून. ओके, कळलं? चला ठीक आहे. हा पण क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्हाला 30 सेकंड देतो मी. सुरुवातीला जे कन्सेप्ट सांगितलं नाही का बघा, नाही याचं कन्सेप्ट नाही सांगितलं, कन्सेप्ट सांगून देतो बघा. पाईप माहिती आहे का ए प्लस बी हे दोन्ही माहिती आहे का भरणारे पाहिजे, आणि त्याच्यापैकी एक पाईप माहिती आहे का हा खाली करणारा पाहिजे. किंवा माहिती आहे का 2 पाईप दिले आहे, यांचा आपल्याकडे व्हॅल्यू दिली असेल आणि एक ए दिली असेल त्याची व्हॅल्यू दिली असेल आणि नेहमी विचारली असेल कोणत्याही दुसऱ्या पाईपाची. ठीक आहे, हा कन्सेप्ट काही नाही करायचं. याचे पण माहिती आहे का जो मागे आपण एलसीएम वाला केला आहे ना गुणाकार वाला, की त्यांच्या माहिती आहे का एससीएफ एक असायला पाहिजे, हा त्याच कन्सेप्टवर आधारित आहे. 30 सेकंड देत आहे, जर तुम्हाला जमेल तर करेल, नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नापासून मी सुरुवात करेल. ठीक आहे, चला होमवर्कला आहे तुझा प्रश्न, जमेल तर करा, नाहीतर मी तर सांगणारच आहे. ओके, चला भेटूया.